देवघरात कोणकोणते देव असावेत? तुमच्या घरात देवघर आहे तर तुमच्या देवघरात कोणते देव आहेत? नमस्कार मित्रांनो. घरातलं देवघर हा आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आध्यात्मिक हृदय असतं आणि खरं सांगायचं तर इथूनच आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा सुरू होते. पण या देवघरात नेमकी कोणती देव असावेत, किती मूर्ती ठेवाव्यात आणि देवांची योग्य मांडणी कशी करावी, हे प्रश्न खूप जणांना पडलेले असतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या आणि स्पष्ट पद्धतीने शास्त्रोक्त दृष्टिकोन आणि आपल्या रोजच्या जीवनाला उपयोगी पडेल अशी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात आधी मनात एक गोष्ट पक्की करा. देवघर म्हणजे फक्त शोभेची जागा नाही. देवघर म्हणजे आपली रोजची साधना, नामस्मरण, जप आणि ध्यान करण्याची पवित्र जागा आहे. स्वच्छता आणि सातत्य याला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून देवघर खूपच भरगच्च ठेवण्यापेक्षा ते स्वच्छ, मोकळं आणि प्रसन्न ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण देवघरात बसतो तेव्हा मन शांत व्हायला होतं आणि देवाशी आपलं नातं जोडायला हवं होतं. म्हणूनच देवांची संख्या कमी असली तरी चालेल, पण भक्ती मनापासून असली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की देवघरात कोणकोणते देव असावेत? आपल्या देवघराचा केंद्रबिंदू म्हणजे आपल्या सद्गुरूंचं स्थान, म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्यामुळे देवघरात सर्वात वरच्या पायरीवरती किंवा मध्यभागी स्वामींचा फोटो किंवा स्वामींची साधी मूर्ती ठेवावी. हेच आपल्या घराचं केंद्रबिंदू असतं आणि इथूनच आपल्या प्रत्येक पूजेची सुरुवात व्हायला हवी. सकाळचीच नामस्मरण असो किंवा संध्याकाळची आरती. सर्वप्रथम आपण स्वामींना वंदन करायचं, कारण गुरुच आपल्याला देवाकडे नेणारा मार्ग दाखवतात. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात आपले कुलदैवत किंवा कुलदेवता आणि ग्रामदेवता. आपल्या जन्मापासून आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणाऱ्या या शक्ती असतात. म्हणूनच स्वामींच्या डाव्या बाजूला कुलदेवतेचा फोटो किंवा टाक ठेवावा आणि स्वामींच्या उजव्या बाजूला कुलदैवत, त्याच्याजवळ किंवा थोडं खाली ग्रामदैवत किंवा भैरवनाथ किंवा क्षेत्रपाल यांचे लहान टाक ठेवावेत. रोज मोठी पूजा झाली नाही तरी चालेल, पण रोज नमस्कार आणि कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या मुळाशी जोडलेलं राहणं म्हणजेच खरी भक्ती. आता आपण पंचायतन देवांबद्दल समजून घेऊया. आपल्या घरात संतुलन राहावं यासाठी पंचदेवांची संकल्पना खूप महत्त्वाची आहे आणि खूप सुंदर आहे. श्री गणपती हे विघ्नहर्ता आहेत, म्हणून कोणतीही पूजा त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. शिव म्हणजे शक्ती आणि परिवर्तनाचं प्रतीक आहे. विष्णू किंवा श्रीराम किंवा कृष्ण हे पालन करत आहेत, जे आपल्या जीवनाला दिशा देतात. किंवा देवी म्हणजे महालक्ष्मी, अन्नपूर्णा किंवा दुर्गा यापैकी एक स्वरूप ठेवावं, जे आपल्या घरात समृद्धी आणि संरक्षण देतं. 5व्या रूपात सूर्यदत्त किंवा आपल्या आवडीचा इष्टदेवता छोट्या स्वरूपात ठेवू शकता. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, खूप फोटो ठेवण्यापेक्षा निवडक आणि स्पष्ट स्वरूपात देव ठेवले तर मनाची एकाग्रता वाढते आणि साधना अधिक परिणामकारक होते. देवीच्या मूर्तींबाबत देखील थोडं समजून घेणे गरजेचे आहे. अनेक वेळा आपण महालक्ष्मी, दुर्गा आणि अन्नपूर्णा तिन्ही मोठ्या मूर्ती ठेवतो, पण शास्त्र सांगते की एकच मुख्य देवी स्वरूप ठेवणे योग्य आहे. जर तुम्हाला पैशांसाठी स्थैर्य हवं असेल तर महालक्ष्मी, अन्नासाठी समृद्धी हवी असेल तर अन्नपूर्णा आणि घराचं संरक्षण आणि शक्तीसाठी दुर्गा यापैकी एक निवडा. बाकी देवता चित्र रूपात किंवा छोट्या स्वरूपात ठेवू शकता. त्यामुळे देवघर नीटनेटके आणि संतुलित राहते. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यात्रेतून आणलेल्या मूर्ती. आपण अनेक ठिकाणी फिरतो आणि तिथून देवाच्या मूर्ती घेऊन येतो, पण त्या सगळ्या देवघरात ठेवायला लागतो तर देवघर खूप भरगच्च होतं. त्या मार्गानुसार फक्त तेवढ्याच देवांना देवघरात ठेवा. आपण रोज पूजा करू शकतो. बाकी मूर्तींसाठी एक स्वतंत्र जागा ठेवा, जिथे त्यांना सन्मानाने ठेवता येईल. यामुळे देवघरात शिस्त आणि शांतता टिकून राहते. आता मांडणी कशी करावी हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. वरच्या पायरीवरती मध्यभागी स्वामी समर्थ किंवा त्याखालील पायरीकडे डावीकडे कुलदेवता, उजवीकडे कुलदैवत आणि त्यांच्या जवळ ग्रामदैवत किंवा भैरवनाथ. तिसऱ्या पायरीवरती डावीकडे गणपती, मध्यभागी विष्णू, राम किंवा कृष्ण आणि उजवीकडे महालक्ष्मी, अन्नपूर्णा, दुर्गा. बाजूला शंख, घंटा, आरतीचा ताट, अगरबत्ती स्टँड, पाण्याचा तांब्या, तुळशीची पाने आणि इतर पूजेची सामग्री स्वच्छ आणि नीट ठेवावी. लक्षात ठेवा, देवघर जितकं स्वच्छ आणि साधं तितकं ऊर्जा जास्त सकारात्मक राहते. आणि शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण टाळल्या पाहिजेत. देवघरात कधीही फाटलेले किंवा खराब पोते ठेवू नये. ते शक्य तितक्या लवकर विसर्जन करावे. दान करा. उग्र किंवा भयंकर रूपाच्या मोठ्या मूर्ती घरात ठेवण्यात आला तर, विशेषतः जर घरात स्वयंपाक किंवा बेडरूमजवळ देवघर असेल तर
पैसा मिळवण्यासाठी अज्ञात लोकांची दिलेली यंत्र, ताबीज किंवा कोणत्याही वस्तू देवघरात ठेवू नका आणि जाणकार सल्ला घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघरात चप्पल, मोबाईल, कागदाच्या थैली, खेळणी किंवा शोभेच्या वस्तू अजिबात ठेवू नका, कारण ही जागा पूर्णपणे पवित्र असते. तर मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाची माहिती देवघरात कोणकोणते देव असावेत आणि त्याची योग्य मांडणी कशी करावी हे समजून घेतलं. कुलदेवता, कुलदैवत आणि पंचायत यांचा सन्मान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधेपणा, स्वच्छता आणि रोजचे नमस्कार, नामस्मरण, भक्ती. जर हे 3 नियम आपण पाळले तर आपल्या घरात नक्की शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहील. आता या विषयात अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, ती म्हणजे देवघरात रोजची साधना कशी करावी. फक्त देव ठेवून उपयोग नाही, तर त्या देवांची आपलं नातं रोज जपणं खूप गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर आंघोळ करून सर्वात आधी देवघरात जाऊन शांतपणे 2 मिनिटं डोळे मिटून बसायचं आणि मनात स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं. खूप मोठी पूजा केली नाही तरी चालेल, पण रोजचा नमस्कार आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच खरं साधनेचं बीज आहे. तुम्ही फक्त एवढं म्हणा, स्वामी समर्थ माझ्या घरावर आणि कुटुंबावर कृपा ठेवा, आणि बघा हळूहळू तुमचं मन शांत होत जाईल आणि घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्यानंतर एक छोटासा पण खूप प्रभावी नियम म्हणजे देवघरात दिवा लावण्याची पद्धत. सकाळी आणि संध्याकाळी शक्य असेल तर तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर तो आपल्या घरातल्या अंधारावर मात करणारी ऊर्जा आहे. दिवा लावताना मनात नकारात्मक विचार ठेवू नका, तर आनंदाने आणि श्रद्धेने दिवा लावा. 2 मिनिटे त्या ज्योतीकडे बघत स्वामींचं नाव घ्या. अवघ्या हा छोटासा नियम तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरात बोलण्याची आणि वागण्याची शिस्त. अनेक वेळा आपण देवघरासमोर उभं राहून मोबाईलवर बोलतो किंवा घाईत काहीतरी बोलून निघून जातो, पण लक्षात ठेवा, ही जागा आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा आहे. त्यामुळे इथे नेहमी शांततेने आणि आदराने वागा. शक्यतो देवघरासमोर भांडण किंवा वाद अजिबात घालू नका, कारण त्या ऊर्जेचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. तसेच आठवड्यातून 1 दिवस घराची विशेष स्वच्छता करायला विसरू नका. देवांचे फोटो हलक्या हाताने स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. पूजेची मांडणी स्वच्छ धुवा आणि जुनी फुले किंवा नैवेद्य काढून टाका. स्वच्छता हीच खरी सेवा आहे. असं मानलं जातं की आपण जे घर स्वच्छ ठेवतो तिथेच देवांचे वास्तव्य जास्त कायम टिकतं. आणखीन एक सुंदर सवय लावा, ती म्हणजे नामस्मरणाची. तुम्ही काम करत असाल, स्वयंपाक करत असाल किंवा रिकामे बसले असाल तरी मनात हळूच स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं म्हणत राहा. यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही, पण हा जप तुमच्या मनाला स्थिर ठेवतो आणि हळूहळू तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागतात. आणि शेवटी एक मनापासून सांगते, देवघर किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे किंवा किती महाग आहे, यापेक्षा तुमची भावना किती खरी आहे हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.